नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यवतमाळ इथून पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण जे आहे मित्रांनो ते करण्यात आलेले आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की पीएम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो अद्याप प्राप्त झालेला नाही आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी करायची काही एक गरज नाही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला भेटणार आहे की नाही। तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये गूगल ह्या ब्राउझरमध्ये यायचं आहे। गूगल ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे PFMS तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे इथे टाइप करून सर्च करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारे इथे एक लिंक ओपन होईल, pfms.nic.in या वेबसाईटवरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच PFMS यांचे ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती तुम्ही इथे पाहू शकता ट्रॅक DBT डिटेल्स हा जो पर्याय आहे, या पर्यायावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। ह्या पर्यायावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर DBT मार्फत जे लाभार्थ्यांना पेमेंट दिलं जातं मित्रांनो, त्याचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। इथे कॅटेगरीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता बऱ्याच साऱ्या कॅटेगरीज दिसत असतील। तर आता आपण पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला भेटला आहे किंवा भेटणार आहे की नाही ते पाहून घेऊयात। त्यासाठी कॅटेगरीमध्ये इथे पीएम किसान सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर DBT स्टेटसमध्ये तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत असतील, तर इथे आपल्याला पेमेंट जसं आहे तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला पेमेंट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे एंटर ॲप्लिकेशन ID किंवा एंटर बेनिफिशरी कोड तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे। तर पीएम किसानला जे तुमचं ॲप्लिकेशन ID आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे। मी आता पीएम किसान ॲप्लिकेशनचा जो ID आहे मित्रांनो तो इथे भरून घेत आहे। तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन ID माझा भरून झालेला आहे। त्यानंतर इथे या बॉक्समध्ये जो कॅप्चा दिलेला आहे मित्रांनो, तो कॅप्चा आपल्याला इथे वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता माझा कॅप्चा भरून झालेला आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला सर्च आणि रिसेट असे दोन पर्याय पाहायला भेटतील। तर त्यापैकी सर्च बटनावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। सिक्युरिटी रिझनसाठी मी इथे स्क्रीन ब्लर केलेली आहे मित्रांनो, पण तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन ID, शेतकऱ्याचं नाव, बेनिफिशरी कोड हे सर्व डिटेल्स आहेत मित्रांनो ते इथे पाहायला भेटत असतील। सोबतच फंड स्टेटससुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल आणि इथे फाईल स्टेटसमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले गेले आहेत की नाही याचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटत असेल। सोबतच क्रेडिट स्टेटसमध्ये तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता पेमेंट पेंडिंग ॲट बँक अशा प्रकारचा स्टेटस जो आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। तर मित्रांनो, हे झालं पीएम किसान योजनेसंदर्भातील माहिती। जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आले आहेत की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर इथे तुम्ही वरती कॅटेगरीमध्ये यायचं आहे परत तुम्हाला। त्यानंतर ते तुम्ही पुढे पाहू शकता कॅटेगरीमध्ये आल्यानंतर DBT NSMNY पोर्टल हा जो पर्याय आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा पीएम किसान योजनेचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन ID भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हा जो कॅप्चा आहे तो सेम कॅप्चा इथे वरच्या बॉक्समध्ये पुन्हा भरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा कॅप्चा भरून घेतलेला आहे। पुन्हा एकदा सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। सर्च बटनावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे की नाही हे तुम्हाला इथे पाहायला भेटत असेल। इथे तुम्हाला तारीखसुद्धा पाहायला भेटणार आहे, रिक्वेस्ट डेट कधीची आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तपासू शकता की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटला आहे की नाही किंवा भेटणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती तुम्ही इथे घेऊ शकता। आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।